गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आमच्या राईडचा दिवस 6वा आणि आज आमची बाईक राईड संपेल आणि आम्ही आता लोहघाटमध्ये हॉटेल रणजित प्लेस इथं थांबलेलो होतो. सकाळचे 9:11 झालेली आहेत. हॉटेलच्या समोरच अशी मस्तपैकी व्हॅली आहे आणि सगळ्यांचं बऱ्यापैकी आवरत आलं आहे. काही जण नाश्ता करत आहेत आणि आम्ही आता आवरून इथून निघणार. ट्रिप आता इथून काय परतीचाच प्रवास आहे. रिटर्न जाताना एक वाटेत स्वामी विवेकानंदांचा काहीतरी आश्रम आहे, ते बघायचा विचार आहे. गेलो तर नक्कीच दाखवेन. पण तसं आमच्या आयटनरीमध्ये आज विशेष असं काही नाही आहे. फक्त परतीचा प्रवास. आम्ही परत काठगोदाम येथे ज्या हॉटेलला थांबलेलो तिथंच आज आमचा पुन्हा स्टे आहे आणि आमची आज ही राईड संपेल. टोटल जवळजवळ 1100 किलोमीटरची ही आमची राईड झाली. आजचं किलोमीटर पकडून 1100 किलोमीटरपर्यंत राईड झाली. मस्त आहे, एकदम मजा आली आणि ॲडव्हेंचरस पण होती आणि आध्यात्मिक पण अशी होती. खूप मनशांती पण मिळाली. त्यामुळं एकदम फ्रेश ताजंतवानं असं झालं. चला, बाकीचे नाश्ता करायला लागलेत. समोरच तिथं हे आहे आमचं हे हॉटेल आणि रेस्टॉरंट तिथं आहे. एक जण नाश्ता करून बाहेर यायला लागलेत. माझा नाश्ता झाला. आता सगळी आवरून आम्ही डायरेक्ट गाडीवर बसू. चला. सकाळचे बरोबर 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आमची राईड आधी चालू केलेली आहे काठगोदाम. इथून आहे टणकपूरच्या दिशेने आम्ही जाणार आहे आता. 89 किलोमीटर्स. आम्ही मेन रोडला लोहघाट प्रॉपर गावात आलो आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ह्यांचा बाजार आहे, बाकी दुकानं आहेत. कोणीकडे जायचं आपल्याला? कोणीकडे जायचं आहे? हां, टणकपूर. राईट, टणकपूरच्या दिशेने. धन्यवाद. पुन्हा पधारे. नाही, आम्हाला आधी मायावती आश्रमकडे जाण्यासाठी आम्ही इकडचा रोड घेतोय. हां, मस्त. हां, मस्त असं रोड. काल रात्री, साधारण रात्री म्हणण्यापेक्षा 12 ते 3 या वेळेत तिथं जबरदस्त असा पाऊस झाला. त्यामुळं रस्ते इकडचे ओले दिसत आहेत आणि पूर्ण झाडी असल्यामुळं रस्ते इथं वाळलेले नाहीत. सिटीतले रस्ते वाळलेले.
मस्त ग्रीनरी, मोठी झाडं. आम्ही आश्रमाकडे निघालोय. या मायावती आश्रममध्ये स्वामी विवेकानंद राहून गेलेले आहेत 1901 साली. आश्रम पण चांगलंच जुनं दिसतंय. सावधान, आलाक्षेत्र. आलाक्षेत्र म्हणजे काय, जरा आमच्या गाईडला विचारायला पाहिजे. आश्रम अजून 3 किलोमीटर आहे इथून. तो एक फक्त व्ह्यू पॉईंट होता तिथून. अच्छा, हे सगळे डोंगर आहे आश्रमचे. जर इथं पार्किंग आहे. कॅमेरा आणि फोटोग्राफी इज नॉट अलाउडेड. इज नॉट अलाउड. आणि मायावती आश्रम बघून आम्ही पुन्हा एकदा आमच्या परतीच्या प्रवासाच्या रोडला लागलेलो आहे. आता प्लॅन असा आहे, थोडं फोटो सेशन केलं आम्ही. वाजलेले आहेत 1:15. तर इथं पुढं टणकपूर म्हणून जे गाव आहे त्या गावात जेवण करून मग पुढे जाऊया असं ठरलं आहे. आता आमचा जेवणाचा स्टॉप झाला आहे टणकपूर. इथून टणकपूर आहे 81 किलोमीटर आणि मोस्टली रोड सगळा आता
असाच राहणार आहे. पोचलो आहे चंपावत गावामध्ये. हेही गाव तसं मोठं दिसतंय. दिल्ली 414, टणकपूर 74 किलोमीटर. टणकपूर इथून अजून नाही म्हटलं तरी 70 किलोमीटर तर सहज आहे. पण पुढे डोंगरावर आम्हाला पाऊस दिसत आहे. वर घाट चढायला लागलोय तसं क्लायमेट चेंज व्हायला लागले. मगाशी सांगितल्याप्रमाणे डोंगरात ढग तरी दिसत आहेत. उतराला चालू केलं पण पाऊस तर काय लागला नाही. ते एक बरं झालं. दीपकच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम म्हणजे काय, प्रॉब्लेम झाला आहेच ऑलरेडी. परत एकदा त्याच्या गाडीतलं फ्यूल एकदम कमी झालेलं. मग मी आणि एकदा पुढं होतो त्यामुळं आम्ही फोन आल्यावर थांबलेलो म्हणजे हे असं एक छोटंसं धाबा वजा हॉटेल आहे. मग इथं थांबल्यावर 15-20 मिनटानंतर त्यांनी आले. त्याच्या गाडीतलं फ्यूल लो होतं. दुसऱ्या गाईडच्या एक्सपल्स गाडीमधलं फ्यूल काढून त्यात आता घातले. तोपर्यंत भूक लागलेली म्हणून इथंच जेवलो. इथे जेवलो पण इथलं फूड एवढं म्हणजे जेवण एवढं छान आहे. एकदम इकडचं आहे, ऑथेंटिक पहाडी जेवण टाईप आहे. तुम्हाला दाखवतो. ही एक चटणी काहीतरी दाल एक प्रकारची वेगळी आहे, खूप मस्त लागते. एक ताट घेतलेलं, एक म्हणत सगळ्यांनीच घेतलं आणि सगळ्यांनीच आम्ही इथं आता जेवण केलं. दुपारचे वाजलेले आहेत आता 2:30. आम्हाला इथून अजून जवळजवळ पाहिजेत काठगोदामला जायला 3 तास. चला जेवण आवरून गाडीवर जेवण करून निघालो. म्हणजे बरोबर 6 तरी वाजतील मिनिमम. थांबलेलो तर आमच्या गाईडने एक स्टोरी सांगितली. मागं एक स्वाला म्हणून गाव आहे, असेच रस्त्याच्या थोडं खालच्या साईडला आहे, दरीमध्ये असल्यासारखं आहे. आणि हा रस्ता तसा फार जुना रस्ता आहे, पहिल्यापासून असा मोठा आहे. आणि सेनाची गाडी खालून वर टणकपूरहून वर जात होती. जात असताना त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि ती गाडी खाली दरीत पडली. दरीत पडून ते ऑलमोस्ट गावाजवळ पोचली खाली. आतली माणसं जवान वगैरे जे काय होते त्यांना दुखापत बरीच झालेली. तर त्या गावातल्या गावकऱ्यांनी त्या बसमधल्या लोकांची जवानांची कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. ना त्यांना पाणी दिलं, ना बाहेर काढलं, काही केलं नाही. उलट त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी त्यांच्या अंगावरचं सोनं, पैसे, कॅश, हे जे काही किमती घड्याळ वस्तू होत्या जवानांची ते सगळं घेतले. आणि लिटरली ते सगळे जवान तिथं मेले म्हणे. आणि थोड्याच दिवसानंतर लिटरली असं झालं की असं म्हणतात की त्या जवानांच्या सगळ्या आत्मा तिथं आहेत. आणि त्या गावातल्या लोकांना एवढं त्यांनी त्रास द्यायला चालू केला की लिटरली आत्ता सध्यासुद्धा ते गाव रिकामं पडले. गावकऱ्यांनी तिथं राहायचं सोडून दिले म्हणे. असं मधनंच भांडी पडणे, म्हणजे
रात्री वेगवेगळे विचित्र आवाज येणे असे बरेच काही प्रकार चालू झाले म्हणून गावकऱ्यांनी लिटरली ते पूर्ण गावचं गाव अख्खं सोडावं लागलं गावकऱ्यांना. दिवसा फक्त तेवढं गावातले गावकरी यायचे सगळीजणं मिळून, अजूनही शेती करतात काय असेल ते, आणि कामं करून संध्याकाळी परत दुसरीकडे जातात. तर असं ते स्वाला गाव आहे, चंपावत जिल्ह्यातलं. टणकपूर अजून 9 किलोमीटर राहिले आणि गाडीचं फ्युअलचा काटा पूर्ण खाली आला आहे. होपफुली टणकपूरमध्ये पेट्रोल पंप आहे. 1.5 किलोमीटरवर HP चा पंप आहे, पण तिथे भरलेलं बरं. वन विभाग, शारदा रेंज. पेट्रोल पंप आले आणि बाकी रायडर इथं पेट्रोल पंपामध्ये घुसल्यात. पेट्रोल नुकतंच भरलं आहे. इथून टणकपूर आहे 6 किलोमीटर. फटफट जाऊ. इथून अजून जवळजवळ आम्हाला 2-2.5 तास, नॉनस्टॉप गेलं तर 1.25-2 तास म्हणून सांगते गुगल मॅप. वाजलेत 4:15. आता आम्हाला खटिमा सितारगंज या साईडला जायचं आहे. हे आहे टणकपूर. टणकपूर नंतर आम्हाला रस्ता असा सुपरफास्ट सापडला आहे. ही सगळी रायडर तराट. असल्या सुपरफास्ट रस्त्यानं आम्ही बघता सितारगंजला पोचलो. आता हल्द्वानीकडे जाण्यासाठी 49 किलोमीटर वळायला लागणार आम्हाला. उजवीकडे हल्द्वानी उजवीकडे. सितारगंजमधून हल्द्वानीकडे आता वळले आणि इथून हॉटेल आमचं दाखवतंय काहीतरी 43 किलोमीटर. सहा वाजून 40 मिनटं झालेत आणि इथून एक 25 किलोमीटर आहे आमचं अजून हॉटेल काडगोदामचं. इथं चहा तेवढा घेतला. आता आम्ही हॉटेलकडे निघणार. चला सगळी
आवरालेत गाडीवर बसून लगेच निघू. वन विभागाचा चेकपोस्ट ठाणा चोरगलिया. दोन्ही बाजूला सागवानाची झाडं आहेत. जंगल हॉटेल इथून अजून मेन रोडला लागले हायवेला हल्द्वानी काठगोदाम. आणि आमचं हॉटेल इथून अजून एक 2 किलोमीटर 3 किलोमीटर आहे. काठगोदाम 1 किलोमीटर. आणि आम्ही पोचलो आहोत काठगोदाम येथे. तर आमचं हॉटेल थोडंच पुढं आहे. ट्रेने बाईक राईड आमची संपूर्ण हॉटेलमध्ये पोचलेलो आहे.